इचलकरंजीतील पंचगंगा नदी सध्या 61 फुटावरून वाहते। श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिरामध्ये पाणी शिरले। गणपती मंदिर, महादेव मंदिरात पाणी आलेले आहे। पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या नगरसेवकाला नुसतं अटक नाही तर बरखास्त करून ह्याची परेड काढली पाहिजे डोंबिवलीमध्ये, नाहीतर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही। रमेश म्हात्रेंची पार्श्वभूमीच ही अशा पद्धतीने गुन्हेगारी स्वरूपाची राहिली, कुठेतरी कायद्याचा धाक त्यांना राहिला। पार्श्वभूमी असो किंवा नसो, कोणी असं जर केलं आणि डॉक्टर्सवर हात उचलला, नर्सवर हात उचलला, बरं अशा कारणासाठी, तर मग ह्या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मुख्यमंत्र्यांनी देखील निवेदन करायला पाहिजे। मला वाटत नाही अजून त्यांच्याकडून काही स्टेटमेंट आलेलं आहे। ते गृहमंत्री त्या राज्याचे, मुख्यमंत्र्यांचे हात आता पण बांधलेत का कोणीतरी, हे देखील उत्तर यावं। अटक कोणालाही झाली असेल तरी नगरसेवकाबद्दल काय, त्याला कोणी अटक केली आहे का? त्याची परेड कोणी काढली आहे का? त्याला बरखास्त केलंय का? की अशीच मस्ती आम्ही सहन करत बसायची? आज डॉक्टर्सवर हात उचललाय, कोणावरही उचलत राहतील, रस्त्यावर कोणावरही जातील आणि हात उचलतील। मग महाराष्ट्राच्या जनतेने विचार केला पाहिजे की मिंदेंची जी टोळी आहे ही गुंडागर्दी महाराष्ट्र सहन करेल का? आधी खासदार, मग आमदार आणि आता नगरसेवक, त्यांच्या पक्षातील आमदार म्हणतात की त्यांना कडक शब्दात समज दिली जाते। नाही, तुम्ही पाहिलं असेल तो एक दुसरा आमदार होता, त्यांनी कॅन्टीनमध्ये हात उचलला होता। त्यांचा डीएनएच असा आहे आणि यांचे जे गुंडागर्दीचे महागुरू आहेत मिंदे, हे पण असेच आहेत आणि मुळात ह्याचसाठी आहे ना भाजप पाळत आहे। आज एक अशी माहिती समोर येते आहे की गृह विभागामध्ये जे कारागृहात जी टेंडर दिली जात आहेत, खास करून खाऊचे, तर ते तळ्या म्हणजे दुप्पट तिप्पट किमतीने आणि एकाच ठेकेदाराला ही टेंडर दिले जात आहेत। अहो, हे ज्या पक्षांनी राम मंदिरामधली दानपेटी नाही सोडली, आज आम्ही घोषणा दिल्या जय श्रीराम जय शिवराय म्हणून आत, तर आमच्या अंगावर आले भाजपवाले। हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात आणि हे भ्रष्टाचार विरोधात लढतात। आपण जर पाहिलं असेल तर गेल्या 5-6 वर्षामध्ये भाजपने अनेक असे लोक घेतले ज्यांच्यावर थेट भ्रष्टाचारचे आरोप भाजपवाल्यांनी केले होते, प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः केले होते आणि त्यांना या देशामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनवलेलं आहे। मग बंगालचे बघा, बिहारचे बघा, आसामचे बघा, महाराष्ट्रात देखील तसंच होतं। ज्यांना पळायला लागलं ईडी सीबीआयमुळे त्यांनाच मुख्यमंत्री बनवलं होतं आणि यांच्याकडून आपण भ्रष्टाचारी विरोधी कारवाईची अपेक्षा करतो। एक मिनिट, आज आम्ही अल्पकालीन चर्चा मागितली होती, पण अध्यक्ष महोदयांनी ती काल पण घेऊ दिली नाही, आज पण घेऊ दिली नाही। आता उद्या पण मुख्य गोष्ट हीच आहे, अमित चाटम जे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते हसतायत इथे पायऱ्यांवर। तुमच्याच चॅनलमधून दिसलं की काल काही झाडांवर चर्चा होती, आज मॅनहोलवर चर्चा आहे। आता काय काय म्हणजे कशावर हसायचं हे भाजपने, आता देशावर हसत आहेत भाजप। म्हणजे राम मंदिर लुटलं, उज्जैन लुटलं आणि आता आपल्यावर हसतात की बघा आमच्यावर विश्वास कसा ठेवला। तुम्ही ऍक्ट ऑफ गॉडचा उल्लेख केला, ज्याच्यावरून अध्यक्ष पण काहीतरी म्हणाले आणि नंतर गदारोळ झाला। नेमकं तुम्हाला काय ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे सगळं काही उत्तर एक तर प्रशासनाने केलं, नेहरूंनी केलं, ठाकरेंनी केलं किंवा ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे हात धुतले यांनी भाजपवाल्यांनी।